अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 42,000 शेतकऱ्यांना 5,568 कोटीची मदत आता जाहीर झाली आहे। ऑक्टोबर 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारनं आर्थिक मदतीची घोषणा केली। नांदुरा तालुक्यातील 42,181 शेतकऱ्यांना 55 कोटी 68 लाख रुपयाची मदत लवकरच त्यांच्या खात्यावर आता जमा केल्या जाणार आहे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, नेमकी काय आहे अपडेट, ही संपूर्ण अपडेट माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहेत। तर तुम्ही शेतकरी आहात आणि अद्यापही आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे। अशाच प्रकारचे कामाचे, योजनेचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी। मग आता नेमकी काय आहे अपडेट, शेतकऱ्यांना ही रक्कम कशा स्वरूपात मिळणार आहेत, याची संपूर्ण अपडेट माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, मागील खरीप हंगामातील शेवटच्या टप्प्यात ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस तसेच इतर शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। या नुकसानीसाठी शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत सुद्धा जाहीर केली होती। शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे ही रक्कम टाकू असा शब्द सुद्धा सरकारने दिला होता, परंतु शेतकऱ्यांना निधी अभावी ही रक्कम मिळाली नव्हती। त्यानुसारच आता नांदुरा तालुक्यातील 42,181 शेतकऱ्यांना त्यांच्या बाधित झालेल्या एकूण 40,790 हेक्टर क्षेत्रासाठी 55 कोटी 68 लाख 27 हजार रुपयाचा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा केला जाणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये बरेच असे गाव आहेत, जिल्हे आहेत की त्यांचं आतोनात 100% वर नुकसान झालं होतं, तरी पण त्या शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारची मदत ही मिळाली नव्हती। त्याचबरोबर आता बुलढाणा जिल्ह्यात विशेष करून घाटाखाली तालुक्यातील खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ऑक्टोबर महिन्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला होता। त्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। त्यात नांदुरा तालुक्यातील 10 ते 12 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जिरायती पिकाचं 40,697 हेक्टर क्षेत्रात तर 132 शेतकऱ्यांच्या 33 हेक्टर क्षेत्रातील फळ पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। तर दोन्ही मिळून 42,181 शेतकऱ्यांचे 40,790 हेक्टर क्षेत्रातील शेती पिकाचं हे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। तर हे नुकसान आता शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर भेटायला पाहिजे होतं आणि सरकारने याची घोषणा सुद्धा केली होती, परंतु शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारचं याचं अनुदान किंवा नुकसान भरपाई ही मिळाली नव्हती। त्याचबरोबर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 70% वर शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं। तर पावसामुळे शेतातील सोंगून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजा, वेचणीस आलेला कापूस खराब होण्यासाठी नदी नाल्यांना पूर आल्यामुळे सोयाबीनच्या गंजा अक्षरशः ह्या वाहून गेल्या होत्या। तसेच अनेकांची जमीन खरडून सुद्धा गेली होती। अशा वेळी त्याच वेळी शासनाने तात्काळ मदत देणं हे अपेक्षित होतं आणि शेतकऱ्यांसाठी गरजेचं सुद्धा होतं, परंतु त्यावेळी केवळ पंचनामे करून शेतकऱ्यांच्या मदतीची आश्वासनं देण्यात आली होती। मात्र आता मागील वर्षीच्या अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारने शासन निर्णय काढून शेती पिकाच्या नुकसानीपोटी मदत देण्याचे जाहीर सुद्धा केले आहेत। तुम्ही पाहिलं असेल की आता नुकतंच अधिवेशन पार पडलं। या अधिवेशनामध्ये राज्यभरातून बऱ्याच जे आमदार आहेत, खासदार आहेत, यांनी शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा त्या ठिकाणी केली होती, परंतु शेतकऱ्यांना ही अपेक्षा कितपर्यंत त्या ठिकाणी मिळणार यावर शेतकऱ्यांच्या नजरा सुद्धा लागून आहेत। त्याचबरोबर आता 13,800 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे ही मदत वाटपाची प्रक्रिया असणार आहेत। ही शेतकऱ्यांसाठी एक सुखद आणि महत्त्वाची आनंदाची बातमी आहे, परंतु आता राज्य सरकारने यावर निर्णय तर घेतला, परंतु ही आता अंमलबजावणी कितपत करणार हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। आणि शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने हा जो महत्त्वाचा निर्णय घेतला, हा निर्णय एकदम योग्य आहे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हातातोंडाशी आलेला जो माल आहे, पीक आहे, हे पीक निसर्गाने त्या ठिकाणी हिरावून घेतलं आणि शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी हा हवालदिल झाला। त्याचबरोबर कर्जमाफीचा जर त्या ठिकाणी विचार केला तर अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा कुठलाच मुद्दा त्या ठिकाणी मांडण्यात आला नव्हता आणि आता शेतकऱ्यांचं शेतामधील जे पिकाचं नुकसान झालं होतं, पिकाचं नुकसान झाल्यामुळं शेतकरी कुठल्याच प्रकारे पीक कर्ज त्या ठिकाणी भरू शकत नाही। त्यामुळं शेतकऱ्यांनी कर्ज जर भरलं नाही तर शेतकऱ्यांना समोर चालून त्या ठिकाणी कर्ज मिळणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं जे झालेलं नुकसान होतं, हे नुकसान जर त्या ठिकाणी भेटलं तर थोडक्यात का होईना शेतकरी कर्जमाफी का होईना तर शेतकरी बँकेचं कर्ज त्या ठिकाणी नील करू शकतो। तर अशा प्रकारे राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला। या संबंधात तुमचं नक्की मत काय आहे आणि तुमचंही जर नुकसान झालं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओमधील संपूर्ण माहिती कशी वाटली, तुमच्या कामाची असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे। अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी चॅनलला
सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे. तर वाट पहा पुन्हा एका योजनेची नवीन व्हिडिओची. तोपर्यंत जय जवान जय किसान.